तो आ गया आप लोग. तर डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा आपल्या व्हिडिओचा लास्ट लेक्चर होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर नोट्स वगैरे दिलेले आहे. मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला चॅप्टर समजून जाईल आणि तुम्हाला पुस्तकातलं वाचायची गरज नाही पडणार. सिरियसली. तर विदाउट एनी वेस्टिंग ऑफ टाइम, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर सर्वातून पहिले ही थेरी कोणी प्रपोज केली? चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन एक सायंटिस्ट होता. त्यांनी सांगितलं की त्याची एक बुक आहे ओरिजिन ऑफ स्पेशीज. तर त्यांनी त्याच्यामधून एक कन्सेप्ट आहे घेतला, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, जो की आता आपल्याला स्टडी करायचा आहे. तर मग काय आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचा कन्सेप्ट? त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ इच अदर. म्हणजे जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते एकमेकांसोबत कम्पीट करतात म्हणजे सगळ्यांची एक रेस चालू आहे. आता आपल्याला ते दिसून येत नाही पण रेस चालू आहे. आणि ह्या रेसमध्ये इन दोज ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह हु हॅव इसेन्शियल मॉडिफिकेशन्स फॉर विन. आणि तेच सर्व्हाइव्ह करू शकता ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स आहे जिंकण्यागत. म्हणजे जो जिंकण्यासाठी ज्याच्या बॉडीमध्ये मॉडिफिकेशन झालेले आहे तो सर्व्हाइव्ह करू शकतो. आणि नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिटेस्ट. नेचर पण त्याच ऑर्गॅनिझमला सिलेक्ट करतो किंवा त्यांच्या स्पेशीजला वाढवतो जे की त्या सराउंडिंग मध्ये फिटेस्ट आहे. आता मला सांगा, काही वर्षामध्ये आपण मरणार आहे का? काही होणार आहे का आपल्या स्पेशीजला? नाही, कारण की आपण सध्याच्या वातावरणानुसार ग्लोबल वॉर्मिंग तो इश्यू असू शकतो. बट नेचर ऑनली त्या ऑर्गॅनिझमला सिलेक्ट करतो ज्याच्यामध्ये प्रॉपर मॉडिफिकेशन्स आहे. आणि यालाच आपण म्हटलेलं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. कोणत्या याच्यातून घेतला? ओरिजिन ऑफ अ स्पेशीज. कोणी दिलं? चार्ल्स डार्विननी. आणि हीच चार्ल्स डार्विनची थेरी आहे. आता जर तुम्ही एक्झाम मध्ये याचा आन्सर लिहित असले तर तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे, जे समजलेलं आहे, सर्वातून पहिले सांगायचंय सायंटिस्टचं नाव. नेक्स्ट मध्ये कोणती बुक होती? ओरिजिन ऑफ स्पेशीज. कोणाकडून घेतली? सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. त्याचा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये थर्ड मध्ये डेफिनेशन लिहून टाकायची आणि फोर्थ मध्ये नेचर कोणाला सिलेक्ट करतो ते सांगायचं आणि पाचव्या मध्ये तुम्ही एखादा एक्झाम्पल देऊ शकता. बट एखादा किती पण सक्सेसफुल झाला तर त्याच्या चुका काढणारे लोक असतात. तर याच्यामध्ये पण काही चुका होत्या ज्या की आपण काढू. तर काय चुका आल्या? नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली द फॅक्टर. म्हणजे इव्होल्युशन साठी फक्त नॅचरल सिलेक्शन फॅक्टर आहे का? ठीक आहे भाऊ, मी कॉम्पिट करू शकतो, मी पुढे गेलो. बट मग माझ्यामध्ये इव्होल्युशन कसं काय झालेलं आहे त्याच्यामध्ये? तर हे तर काही कारण नाही झालं. डिडंट मेन्शन युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. त्यांनी हे पण नाही सांगितलेले की आपले युजफुल मॉडिफिकेशन काय आणि युजलेस मॉडिफिकेशन काय, जेणेकरून आपण पुढे सर्व्हाइव्ह करतोय. आणि क्लिअर तुम्हाला क्लिअर नाहीये ना, म्हणजे याच्यामध्ये क्लिअर सांगितलेलंच नाहीये, समजून जा. पुढं नॉट मेन्शन स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. त्याच्यामध्ये नाही का हे जे स्लो चेंजेस आहे वरून नाही का कसे चेंजेस होऊ लागले, काय मॉडिफिकेशन होऊ लागलं, ते चेंजेस का होऊ लागले ते पण सांगितलेलं नाहीये. तर दॅट्स वाय लोकांनी ऑब्जेक्शन उचलले अँड फक्त त्याची थेअरी तिथपर्यंतच राहिली. फक्त ऑब्जेक्शन्सला जर सोडलं तर त्याची थेअरी पण बरोबर आहे. लेमार्किझम समजून जा. त्याचं आडनाव लेमार्किझम होतं. समजा लाईक माझं आडनाव कुमावत आहे तर मग मी एखादी थेरी दिली तर मग माझं काय नाही, कुमावतीझम. तर जीन बेप्टाइज लॅमार्क कोणी थेरी प्रपोज केली? जीन बेप्टाइज लॅमार्क. जसं की आपण सगळ्यातून पहिले नोट्स मध्ये सांगतो की सायंटिस्टचं नाव जीन बेप्टिस्टे लॅमार्क. ओके. नेक्स्ट मध्ये काय सांगितलं? मॉर्फोलॉजिकल चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. मॉर्फोलॉजिकल चेंजेस आपण शिकलो होतं, म्हणजे बॉडी पार्ट्स एखादे नाही का मॉडिफिकेशन्स आहेत ते. लाईक रिझन्स बिहाइंड दिस ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस. मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे आपण बघितलं होतं एखाद्या ऑर्गनचा आपण यूज करतोय तर तो ऑर्गन आपल्या लाखो करोडो किंवा हजारो वर्षामध्ये डेव्हलप होतो. किंवा एखाद्या ऑर्गनचा आपण यूज नाही केला, डिसयूज, तर मग तो हळूहळू नाही का विलुप्त होऊ लागतो. लाईक वेस्टेजियल ऑर्गन मध्ये आपण बघितलं होतं. तर तो म्हणतो की मॉर्फोलॉजिकल चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनसाठी मॉर्फोलॉजिकल चेंजेस कारणीभूत आहे. कारण की हे बघा, एखादा व्यक्ती ऍक्टिव्हिटी करतोय आणि एखादा व्यक्ती आळशी म्हणून तो करत नाहीये. तर जो ऍक्टिव्हिटी करतोय ना त्याची डेव्हलपमेंट होईल आणि जो ऍक्टिव्हिटी करत नाही का तो त्याचा डिसयूज म्हणजे तो वेस्ट प्रोडक्ट आहे, तो काही कामाचा नाही, फेकून देत आला. तर मॉर्फोलॉजिकल चेंजेसच रिस्पॉन्सिबल आहे इव्हॉल्युशनसाठी. आणि त्या थेरीला त्यांनी दिलेलं आहे यूज अँड डिसयूज ऑफ अ ऑर्गन. त्याची थेरी म्हणते की जर तुम्ही ऑर्गनचा यूज करशाल तो पुढे जाईल, डेव्हलप होईल, आणि ज्याचा यूज नाही करणार तो पुढे जाऊन त्याची डिक्रीमेंट होऊन जाईल. ओके. नेक्स्ट मध्ये
एक्झाम्पल, विंग ऑफ ऑस्ट्रिच अँड इमू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. आता ऑस्ट्रिच आणि इमू जर तुम्ही पक्षी माहिती असाल तुम्हाला, तर ते उडतच नाही. उडत नाही, त्यांचे जे विंग्स आहे ते काही कामाचे आहे का? नाही, ते वीक्स आहे. वीक जास्त काही काम आहे का? नाही. नेक्स्ट आहे लेग्स ऑफ स्वान अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर द स्विम इन द वॉटर. म्हणजे स्वॅन आणि डक हे असे पक्षी आहे, त्यांचे नाही का लेग्स आहे का असे मॉडिफाईड झाले एवढ्या वर्षामधून, ज्याने ते पाण्यामध्ये सर्वाइव्ह करू शकता किंवा पाण्यावर स्विम करू शकता. मग ऑल अबोव एक्झाम्पल्स आर ट्रान्सफर्ड देम फ्रॉम द प्रिव्हियस जनरेशन. आणि हे काय त्यांच्यापासूनच आले का? आता समजा जन्म झाला त्यांचा लगेच मॉडिफिकेशन झाले का? नाही. हजारो लाखो वर्षाचा कालावधी लागला आणि त्यांच्या पूर्वजांकडून त्यांना ही भेटलेली अमानत आहे. तर देअर प्रिव्हियस जनरेशन ते त्यांना देते, आणि यालाच आपण म्हणतो इनहेरिटन्स ऑफ अ एक्वायर्ड कॅरेक्टर. इनडायरेक्टली लॅमार्किझम कोणी दिलं? जीन बेप्टिस्ट लॅमार्क. मग काय दिलं त्यांनी? यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन, इनहेरिटन्स ऑफ अ एक्वायर्ड कॅरेक्टर. यूज अँड डिसयूज मध्ये काय होतं? यूज अँड डिसयूज मध्ये काय होतं? ज्या ऑर्गनचा यूज करशाल तो मॉडिफाईड होईल, ज्या ऑर्गनचा यूज नाही करणार तो खतम. नेक्स्ट मध्ये इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर. इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे जे कॅरेक्टर्स आपल्या पूर्वजांनी अक्वायर्ड केले का ते पुढे जाऊन आपल्यामध्ये डेव्हलप होतं. जसं की जर डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन अँड लॅमार्किझम तुम्हाला कळालं असेल तर आपण पुढे जाऊ नेक्स्ट चॅप्टरमध्ये. नेक्स्ट चॅप्टर म्हणजे नेक्स्ट टॉपिकवर, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वातून इम्पॉर्टंट क्वेश्चनचा आन्सर येणार आहे. हे बघा, धड्याच्या मागं दोन मेन क्वेश्चन आहे. त्याच्यामधून एक तर तुम्हाला फर्स्ट टर्म मध्ये येईल, नाही तर बोर्डाच्या पेपरला येईल, म्हणजे येईल. तर हा क्वेश्चन त्याचा आन्सर राहील. जेव्हा मी तुम्हाला शिकवल ना तेव्हा तुम्ही मला सांगशाल की ते कोणत्या क्वेश्चनचा आन्सर, तो क्वेश्चन मला कमेंटमध्ये टाईप करून देशाल. तर सर्वातून पहिले स्पेसिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज. म्हणजे सगळ्यातून पहिले स्पेशीज म्हणजे काय? इव्होल्युशन म्हणजे काय? इव्होल्युशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्पेशीज. ठीक आहे, इव्होल्युशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज. मग स्पेशीज म्हणजे काय? स्पेशीज म्हणजे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट रिप्रोड्यूस. म्हणजे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम जे काय करते? रिप्रोडक्शन करते, रिप्रोड्यूस होते. ओके, म्हणजे त्यांच्यापासून दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा जन्म होतो. त्या एका स्पेसिफिक ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमला आपण स्पेशीज म्हणतो. ठीक आहे, ते रिप्रोड्यूस होता. रिप्रोड्यूस म्हणजे ते ग्रोथ होता. कसं काय होती ग्रोथ त्यांची? त्यांची ग्रोथ होती जॉग्राफिकल कंडिशन मुळे. जॉग्राफिकल कंडिशन मुळे, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट साठी नाही का आपल्या आजूबाजूच्या सर्व्हायव्हल मध्ये आपण नाही का अडॅप्ट करून घेतो. तसंच जर जॉग्राफिकल कंडिशन नुसारच त्यांची नाही का ग्रोथ ठरती, जॉग्राफिकल कंडिशन अकॉर्डिंग टू देअर बॉडी असली तर ते डेव्हलप होता, ग्रोथ होती. फूड तुम्हाला प्रमाणात फूड भेटलं तर तुमची डेव्हलपमेंट प्रॉपर होणार आहे. जस्ट लाईक दॅट. नेक्स्ट मध्ये हॅबिटेट, त्यांचं राहणीमान. पुढं रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी, त्यांची रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी चांगली राहिली तर ते रिप्रोडक्शन जास्त करून, हे बघा, त्यांची रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी चांगली राहिली तर त्यांची स्पेशीजची नाही का वाढ जास्त प्रमाणात होईल. हेच ग्रोथला कारणीभूत राहतं. हा, मग जेनेटिक व्हेरिएशन याच्यामध्ये जुने गाणे. हा, जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे हे बघा, एखादा ॲनिमल तेव्हाच जास्त पुढच्या याच्यामध्ये मॉडिफाईड होतो जेव्हा नाही का त्यांच्या जेनेटिक्स मध्ये व्हेरिएशन राहतात. समजलं का? मेल आणि फिमेल मध्ये जेनेटिक्स मध्ये व्हेरिएशन असली तर त्यांचा जो अपकमिंग चाइल्ड राहणार आहे त्याच्यामध्ये नाही का ते दोन्ही व्हेरिएशन्सची संभावना राहते, म्हणजे राहतीच कन्फर्म, आणि मग नंतर तो तसा इव्हॉल्व्ह होतो आणि ती स्पेशीज अजून ग्रोथ करते. पुढं जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन पण स्पेशिएशनसाठी कारणीभूत राहतात. येतं झालं जेनेटिक स्पेशीज वाढण्याचं, पण जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्शन आयसोलेशन त्यांच्या स्पेशिएशनसाठी हे राहतं. स्पेशिएशनसाठी म्हणजे हे बघा, आपण बघितलेले वेगवेगळे नाही का एकच माकडापासून, एकच मंकी लाईक ल्युमर पासून म्हणता येईल, त्यांच्यापासून नाही का वेगवेगळे
एप लाईक ह्युमन वरून नाही का टप्प्याटप्प्याने नाही का बनत गेले. आता इमॅजिन करा एशियामध्ये, जसं की एशिया आहे तर एशिया साऊथ आणि एशिया नॉर्थ आहे. एशिया साऊथ मध्ये एकच अॅनिमल गेला आणि एशिया नॉर्थ मध्ये तो अॅनिमल गेला, तर त्या दोघांची डेव्हलपमेंट वेगवेगळी होणार आहे. त्यालाच म्हणतो आपण जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आणि हेच कारणीभूत राहतं त्यांच्या स्पेशिएशनसाठी. इकडे वेगळी स्पेशीज बनल आणि तिकडे वेगळी स्पेशीज बनल, जे की आता आपण याच्यामध्ये बघणार आहे. ह्युमन इव्हॉल्युशन. कमेंट मध्ये सांगशाल कोणतं क्वेश्चन आहे. पुढं ह्युमन इव्हॉल्युशन. डायनोसॉर डिसअपेअर्ड. आता सर्वातून पहिले आपण खूप सिंपल स्टेप मध्ये सांगितलेले, मी जसं जसं वाचत जाईल तसं तसं तुम्हाला समजत जाईल आणि याच प्रकारे तुमच्या बुक्सच्या नोट पाहिजे, जेणेकरून नाही का तुम्हाला सिंपल जाईल क्वेश्चन आन्सर्स लिहिण्यामध्ये. हे बघा, डायनोसॉर्स डिसअपेअर्ड. डायनोसॉर किती वर्षा पहिले डिसअपेअर्ड झाले? 7 करोड इयर्स अगो ते डिसअपेअर्ड झाले. पुढं, ऍट द टाइम, त्याच वेळेला मंकी लाईक अॅनिमल्स इव्हॉल्ड. म्हणजे मग काही मंकी लाईक अॅनिमल्स होते, म्हणजे मंकी नव्हते ते, मंकी लाईक अॅनिमल्स होते काही वर्षा आधी. आता त्याला आपल्याला याच्याच रिगार्डिंग होतं, घुमतो तो टायमिंग. मग ते जे मंकी लाईक अॅनिमल्स होते ते होते सिमिलर टू मॉडर्न लेमर्स. मॉडर्न ल्युमर्स सारखे होते. ओके, मग आताचे जे मॉडर्न ल्युमर्स आहे ना, गुगलवर सर्च करून घेशाल, भेटून जाईल. पुढं, हे जे मंकी लाईक अॅनिमल्स आहे डिसअपेअर्ड झाले 4 करोड वर्षा आधी. मग नंतर त्यांच्यापासून मंकी लाईक अॅनिमल पासून नाही का काही अॅनिमल्स इव्हॉल्व झाले. कसा? मग ऍप लाईक अॅनिमल इव्हॉल्व झाले. मंकी लाईक अॅनिमल्स जसे होते मॉडर्न ल्युमर, त्यांच्यापासून ऍप लाईक अॅनिमल इव्हॉल्व झाले, पण हे जे मंकी लाईक होते ते डिसअपेअर्ड झाले. मग त्याच्या ते कुठे गेले? एक साऊथ ईस्ट एशियाला गेला आणि एक नॉर्थ ईस्ट एशियाला गेला. तर साऊथ ईस्ट एशियाला जो होता त्याच्यापासून कोण बनला, कोण डेव्हलप झाला? गिबन. आणि नॉर्थ ईस्ट एशियापासून ऑरंगउटन, ओरेंजशुटन, मला असं वाटतं मी एखाद्या अॅनिमेचा डायलॉग मारतोय. तर ऑरंगटन डेव्हलप झाला. जसं की मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे, एक साऊथ साईडकर गेला, एक नॉर्थ साईडकर गेला, दोघांचे वेगवेगळे स्पेशिएशन झाले. दॅट्स वाय वी आर स्टडिंग हिअर इंग्लिश. मग रिमेनिंग बाकीचे, हे बघा, एक साऊथ ईस्ट एशियाला गेला, गिबन बनला. नॉर्थ ईस्ट एशियाला गेला, ऑरंगटन बनला. मग रिमेनिंग आफ्रिका, बाकीचे कुठे गेले? आफ्रिकालाच राहिले होते. तर त्यांच्यापासून गोरिला आणि चिंपांजी कधी, आणि त्यांच्यापासून चिंपांजी बनला 2.5 इयर्स अगो. किती वर्ष आधी? 2.5 इयर्स अगो. मग 2 CR इयर्स अगो एप्स भेटले. पूर्ण एप्स लाईक अॅनिमल्स नाही, पूर्ण एप्स. तर हे जे एप्स होते, मग नंतर पुढे जाऊन नाही का 2 CR इयर्स अगो मध्येच नाही का त्यांचा पोस्चर आणि ब्रेन डेव्हलप झाला विथ प्रॉपर हँड. म्हणजे प्रॉपर हँड म्हटलं की त्यांना हँडचा यूज करता येऊ लागला. आणि त्यांनाच आपण ह्युमन लाईक अॅनिमल्स म्हटले. ह्युमन लाईक सारखे दिसू लागले, टेक्स्चर येऊ लागले त्यांना. दिवसा शूट करतच नाही यार मी, म्हणून त्यांना प्रॉपर बॉडी स्ट्रक्चर येऊ लागला. किती वर्ष आधी? 2 CR इयर्स अगो. त्याच्यानंतर रामापिथेकस, नॉर्थ आणि ईस्ट आफ्रिकामध्ये 40 लाख वर्ष आधी रामापिथेकस भेटली. ही जी प्रजाती आहे ती जास्त डेव्हलप होती एप्स पेक्षा. नेक्स्ट मध्ये होमोजेनियस याला ह्युमन सारखा म्हटलेलं आहे, 20 लाख वर्ष आधी भेटला. त्याच्यानंतर मोस्ट इव्हॉल्व्ड ह्युमन, एकदम जास्त, त्याच्यापासून जास्त डेव्हलप ह्युमन कधी भेटला? 15 लाख इयर्स अगो. आणि कुठं भेटला? चायना आणि इंडोनेशियाला भेटला. पुढं सफिशियंटली डेव्हलप. आता सफिशियंटली डेव्हलप एकदम पूर्णपणे एकदम मस्त, एकदम बनला बिलला, पूर्ण एकदम सजावट विजावट करून माणूस तयार झाला, तो होता वाईज मॅन. एकदम शेवटला फिनिशिंग एकदम कलर विलर मारून टाकला. मग त्याच्यापासून आपल्याला वाईज मॅन भेटला. वाईज मॅनलाच तुम्ही नेअँडरथल मॅन किंवा होमोसेपियन म्हणू शकता. आणि किती वर्ष आधी भेटला? 50,000 वर्ष आधी. फक्त हे काही 50,000 वर्ष आधी आपल्याला तो भेटला. तर इकडं आपला चॅप्टर संपतोय. जर तुम्हाला चॅप्टर मध्ये काही पण डाऊट्स असेल तर कमेंट्स मध्ये विचारू शकता. प्रत्येक याच्या आधी आपण टप्प्याटप्प्याने घेतलेले. आणि आय होप मी ट्राय करेल की नाही का सर्व पुस्तकं आणायचं, कारण की मला हे जे नोट्स बनवायला नाही का थोडं लिहायला वगैरे वेळ लागतो, तरी पण मी लिहितोय आणि मोबाईल पण माझा सपोर्ट नाही करत. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. आणि एकदम धमाकेदार तयारी करा यार 10वीची. म्हणजे तुमचा रिझल्ट बघून ना तुमचे पॅरेंट्स ना एकदम